शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। कारण सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्यामुळे महाराष्ट्रातील 46 लाख शेतकऱ्यांचं नशीब बदलणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नाही तर थेट 7000 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। सरकारने यासाठी महत्त्वाची घोषणा केली असून 1 ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली आहे। 1 ऑगस्टला नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर सोडण्याचं नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे। शेतकरी बांधवांनो, ही योजना सर्वात आधी आंध्र प्रदेशमध्ये लागू करण्यात आली होती आणि याच धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7000 रुपये सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी आणि पीएम किसान कनेक्टिव्हिटी मिशन राबवण्याचं ठरवलं। कृषी विभागाने आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं झोनल विभाजन केलंय, म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याची जमीन, तिथली पिकांची पद्धत, पावसाचं प्रमाण आणि निसर्गाचा बसलेला फटका या सर्व गोष्टींचा डेटा तपासूनच हा वाढीव हप्ता म्हणजे 7000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारने स्पष्ट केले की हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीये, तर 2027च्या पहिल्या टप्प्यासाठी 1 ऑगस्टला 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। जर या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचं काम 1 ऑगस्टला पार पडलं तर त्यानंतर सरकार इतर जिल्ह्यांची निवड करणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या 10 जिल्ह्यामध्ये 7000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना सरकारने आंध्र प्रदेशमध्ये हा निर्णय लागू केला होता, त्याच योजनेप्रमाणे 7000 रुपये सोडण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिथल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपयासोबतच अतिरिक्त 5000 रुपयाची मदत जाहीर केली होती, म्हणजेच 2000 रुपये केंद्र सरकारचे आणि 5000 रुपये राज्य सरकारचे असे एकूण 7000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा झाले होते। आणि आता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडताना सरकारने 2000 रुपये आणि आणखीन 5000 रुपये असं नियोजन बांधलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 7000 रुपयाचा लाभ 1 ऑगस्टला मिळणार आहे। पण हा लाभ मिळत असताना सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीये, तर यासाठी देखील सरकारने पात्रता यादी बनवली आहे आणि ठराविक शेतकऱ्यांना 7000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी सरकारने झोनल विभाजनाचा जो निर्णय घेतलाय त्यामध्ये कृषी विभागाने संपूर्ण राज्याचा मायक्रो डेटा गोळा केला आहे। जिल्ह्यातील जमिनीचा प्रकार आणि सरासरी पाऊस याचा आढावा घेऊन सरकारने महाराष्ट्राचे वेगवेगळ्या झोनमध्ये विभाजन केलं आणि याच झोनल डेटाच्या आधारे सरकारने वाढीव 7000 रुपयाच्या हप्त्यासाठी जिल्ह्यांची यादी तयार केली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्याची निवड केली आणि या जिल्ह्यांमधील 46,85,000 शेतकऱ्यांची एक विशेष पात्रता यादी बनवण्यात आली आहे। ही यादी सरकारी अधिकाऱ्यांनी मॅन्युअली बनवलेली नाहीये, तर मंत्रालयातील हायटेक सिस्टीमने ऑटोमॅटिक तयार केली आहे। तुमचं बँक खातं, तुमच्या जमिनीचा डेटा आणि तुमच्या आधार कार्डचा डेटा यांची तपासणी करून सरकारने शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल लावला आहे। त्यामुळे 46 लाखाच्या विशेष यादीमध्ये स्थान असलेल्या शेतकऱ्यांनाच पैशाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे जर स्वतःचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी कार्ड असेल तर पुढची काही मिनिटं लक्षपूर्वक पहा, कारण मंत्रालयामध्ये राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांची आणि कृषी विभागाच्या उच्च अधिकारी यांची एक बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये वाढीव हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आला। त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि फार्मर आयडी कार्ड आहे त्यांची डिजिटल जोडणी करून त्यांच्यासाठी सरकारने एक विशेष आर्थिक नियोजन आखलं आहे आणि याच वितरण प्रक्रियेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल देण्यात आला। पहिल्यांदा 10 जिल्ह्यांमध्ये हे वाटप पार पडणार आहे आणि पुढील 12 जिल्ह्यांची नवीन यादी ही मंत्रालयातून जाहीर होणार आहे। शेतकरी बांधवांनो, या योजनेसाठी सरकारने हजारो कोटींचा निधी मंजूर केलाय आणि शेतकऱ्यांना वाटतंय की हे फक्त एकाच योजनेचे पैसे आहेत, तर हे असं मुळीच नाहीये, तर यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाटा पूर्णपणे आहे। त्यामुळेच एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। पावसाळी अधिवेशनानंतर कृषी विभागाने थेट विशेष आपत्कालीन निधी या योजनेमध्ये जोडलेला आहे, म्हणजेच केंद्र सरकारने देखील पैसे दिले आहेत। राज्य सरकारने तब्बल शेकडो कोटींचा अतिरिक्त निधी तिजोरीमधून वर्ग केला आहे। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड आणि आधार कार्डचे डिजिटल व्हॅलिडेशन करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने झोनल विभाजन करताना महाराष्ट्र
महाराष्ट्रातील 24,000 पेक्षा जास्त महसूल मंडळाचा डेटा तपासला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती तिथल्या कृषी अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन प्राथमिक यादी तयार केली आणि जिथे अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पिकांचं नुकसान झालंय त्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे। जर तुमचा जिल्हा पहिल्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आला नसेल तर अजिबात नाराज होऊ नका, कारण मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये पुढील 12 जिल्ह्यांची दुसरी यादी देखील तयार करण्यात आली आहे। कृषी मंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर ही यादी जिल्ह्यांकडे पाठवण्यात आली आणि या 12 जिल्ह्यातील तालुका स्तरावर आता कृषी उत्पन्न डेटा मॅपिंगचे देखील काम सुरू आहे। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळावा आणि प्रत्येक तालुक्यापर्यंत ही पैसे पोहोचावेत म्हणून सरकारने राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांची देखील निवड केली आहे। त्यामुळे डीबीटी मार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडले जातील। राज्य सरकारने सर्व बँकांना NPCIचे सर्व्हर अपडेट ठेवण्याचे आदेश दिले आहेत। ज्या शेतकऱ्यांची नावं पात्रता यादीमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ वितरित केला जाणार आहे। त्यामुळे 1 ऑगस्ट ही तारीख तुमच्या कॅलेंडरवरती मार्क करून ठेवा, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर आता मोठी रक्कम जमा होणार आहे। आंध्र प्रदेशमध्ये सुरू झालेली ही योजना आता महाराष्ट्रामध्ये देखील लागू होत आहे। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या। त्याबाबतच आता बैठक पार पडली असून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। ज्या जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण हे 90% पेक्षा जास्त आहे, तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये नगदी पिकांचं नुकसान निसर्गाच्या लहरीपणामुळे झालं होतं त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून सतत दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला, तर काहींना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला होता। अवकाळी पावसाचा देखील फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये आता सरकार लाभ वितरित करणार आहे। 1 ऑगस्ट हा दिवस फक्त 10 जिल्ह्यांसाठी फायद्याचा आहे, कारण 10 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा जिल्हा या पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची नवीन यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे देखील पहा। आता सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये मंत्रालयातील सिस्टीमने ऑटोमॅटिक फिल्टर लावला, त्यामुळे 1 ऑगस्टला 10 जिल्ह्यांमध्ये 7,000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे आपण सर्वात आधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना 1 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत हे पाहूया। या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं। सोलापूरमधील शेतीचं प्रमाण सर्वाधिक असल्याने अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यातील 4,20,000 शेतकऱ्यांचा डेटा 1 ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यासाठी फायनल केला। सोलापूरच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपयाप्रमाणे निधी वर्ग केला जाणार आहे। दुसरा जिल्हा नाशिक आहे। नाशिकमधील भाजीपाला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा मोठा फटका बसला, त्यामुळे कृषी मंत्रालयाने नाशिक जिल्ह्यातील 5,10,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा डेटा 7,000 रुपयाच्या योजनेसाठी थेट डीबीटी प्रणालीशी जोडला आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड ही पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे। सतत दुष्काळ आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेत इथल्या 3,90,000 शेतकऱ्यांचा डेटा डिजिटल 7/12 आणि आधार लिंकिंगनुसार 100% मॅप करण्यात आला असून 1 ऑगस्टला थेट पैसे जमा होतील। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीनुसार 3,60,000 शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली। कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा डेटा अत्यंत अचूक असल्याने इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 ऑगस्टला पैसे जमा होतील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या विशेष सर्व्हेनुसार 4,40,000 शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत। खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या आणि बियाणांच्या खर्चासाठी कृषी विभागाने इथल्या 4,80,000 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरवलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील बँकिंग नेटवर्क आणि ई-पीक पाहणीचा डेटा 95% पेक्षा जास्त अपडेट असल्यामुळे इथल्या 5,30,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान सरकारने लक्षात घेऊन 3,15,000 शेतकऱ्यांची निवड यासाठी केली आहे। 1 ऑगस्टला सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। सांगली जिल्ह्यातील जलसिंचन सुविधा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा डेटा तपासल्यानंतर कृषी विभागाने 3,17,000 शेतकऱ्यांची यादी फायनल केली। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील बागायती शेती आणि अचूक डिजिटल रेकॉर्डमुळे इथल्या 4,30,000 शेतकऱ्यांना 1 ऑगस्टला थेट 7,000 रुपयाचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, 1 ऑगस्टला सर्व्हेनुसार जी यादी बनवण्यात आली आहे त्या यादीमधील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे। 46 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत।